पर्यावरण आणि आपण मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यास काय होईल, त्याचे पुढील आधारे प्रश्नाचे उत्तर लिहिता येईल. जंगलातील सजीवांचे अन्न प्राण्यांचे शोध घटकातील वाढ होईल का? हे सजीव त्याच जागी राहतील की निवाऱ्याच्या इतरत्र जातील? जंगलातील वनस्पती व प्राण्यांच्या वास्तव्याची जागा वाढेल किंवा रिकामी होईल? तेथील सजीवांच्या संख्येमध्ये वाढ होईल किंवा कमी होतील? जंगलतोड केल्याने काय होईल? जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे 600 कोटीच्या घरात गेलेली. या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नात माणूस नवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे, वापरही करीत आहे. अधिकाधिक जलस्रोत यांचाही वापर करत आहे. शेती, वसाहती, उद्योगधंदे, रस्ते, लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जमीन आवश्यक असल्याने जंगलतोड करावी लागते. काही ठिकाणी दलदलीचे प्रदेश किंवा खोलगट भूभाग भर घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी लोहमार्गाचे हे काम चालत असते. पर्यावरण वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात. जंगलामधील विविध प्रकारच्या वनस्पती असतात. झाडावर अनेक पक्ष्यांची घरटे असतात. हरण, अस्वल, वाघ, हत्ती, गेंडा यासारखे प्राणी जंगलामध्ये राहत असतात. म्हणजेच घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा असतो. जंगलात त्यांच्या गरजांची पूर्तता होते. जंगल कमी झाले की तेथील जैवविविधतेचा ऱ्हास होण्याची शक्यता असते. एखाद्या ठिकाणी धरण बांधले तर त्या पर्यावरणात कोणते बदल होतील यावर देखील विचार करावा लागतो. विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात असल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचल्या आहेत, ऐकतो आहेत, पाहतो आहेत. याचे कारण बातम्यामध्ये दिलेली माहितीसुद्धा आपण विचारात घेतली पाहिजे. अशा बातम्या एकत्र करा व त्यातील माहिती तक्त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. प्रदूषण हा सांडपाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया न करता ते जलस्रोतामध्ये सोडल्याने जलस्रोताचे प्रदूषण झालेले आपल्याला पाहायला मिळते. कारखान्यातून परिसरात सांडपाणी सोडले जाते. असे दूषित पाणी जमिनीमध्ये मुरले तर ती जमीन नापीक व्हायला सुरुवात होते. शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जातात. ही रसायने मातीत जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी नद्यामध्ये पाठवली जातात. अनेक कारणांनी पाण्याचे, मातीचे प्रदूषण घडत आहे. त्यामुळे तेथील प्राणी आणि वनस्पतींना धोका पोहोचतो. अशा सजीवांची संख्या कमी होऊ लागते आणि सरते शेवटी तेथील सजीव नामशेष होण्याची शक्यता असते. हवा प्रदूषण कशामुळे होत असावी? पेट्रोल, डिझेल आणि केरोसिन, नैसर्गिक वायू, कोळसा, लाकूड इत्यादी इंधन कोणत्या कारणासाठी वापरतात? इंधनांचा घरगुती वापर होतच असतो. याशिवाय माणसाने मोठमोठे उद्योगधंदे, कारखाने उभे केले आहेत. या कारखान्यामुळे इंधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. एकीकडे इंधनांच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणावर हवेत मिसळतो, तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलाचा ऱ्हास होतोय. यामुळे वाढलेले कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत आहे. परिणामी हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आणि तापमानही वाढले. असे तापमानाचे वाढ जगाच्या सर्व भागामध्ये दिसून येत आहे. याशिवाय इंधनांच्या ज्वलनातून काही विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. धूरही निर्माण होतो. त्याचबरोबर उद्योगधंद्यामधून हवेमार्फत काही विषारी वायू मिसळतात. त्यामुळे सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होत असते. वरील चित्रामध्ये एक अन्न साखळी दिलेली आहे. यातील एक कडी निखळती आहे. साखळीतील नाकतोड्यावर काय परिणाम होईल? पक्ष्यांच्या वर काय परिणाम होईल? निखळलेल्या कडीतील चित्र कोणते आहे? कडीतील सजीव नाहीसा झाला तर संपूर्ण सजीवसृष्टीला धोका पोहोचण्याची शक्यता राहील. पर्यावरण संतुलन राखण्याची गरज आहे. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, जमीन, पाणी येथे सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. तसेच अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे. परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे पाहायला मिळते.
तर अनेक जैव घटक नष्टही झालेले पाहायला मिळतात. पर्यावरणाच्या घटकामध्ये बिघाड झाल्याने त्यांचा इतर घटकाशी असलेल्या संबंधावर परिणाम होत असल्याने समतोल बिघडण्याची शक्यता असते. पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी अस्तंगत होतात, म्हणजेच नामशेष होत असतात. सध्याच्या काळामध्ये ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे, त्यामुळे सर्व जीवसृष्टीला धोका आहे. विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती हळूहळू जर का नामशेष झाले तर अनेक अन्न साखळीमधील कड्या नष्ट होताना पाहायला मिळतील. त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीवर होण्याची शक्यता राहील. निसर्गातील पर्यावरण समतोल कोलमडल्याशिवाय राहणार नाही, असे अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आणि मत आहे. आपल्या गरजा आणि पर्यावरण, अन्न, पाणी, वस्त्र यासारख्या भरपूर अशा गरजा असतात. त्याची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टीचा आपण वापर करतो. याशिवाय अभ्यास, खेळ, हौस, मनोरंजन यासाठी अनेक साधनांचा आपण वापर करतो. आपल्याला लागतील तेव्हा उपलब्ध असाव्यात म्हणून त्यापैकी अनेक गोष्टी आपण घरामध्ये साठवून सुद्धा ठेवत असतो. या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ मिळवून देतात. जगातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा असतात. त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत चाललेला आहे. मानव हा निसर्गाचा भाग मानला जातो. निसर्गाचा समतोल जर बिघडला तर आपल्यावरही त्याचे परिणाम होत असतात. आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे हे सर्वांनीच गांभीर्याने विचार करून त्याचा उपयोगही करायला पाहिजे. आपण सर्व निर्धार करणार आहोत. आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, जैवसृष्टीचे नुकसान होणार नाही. जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी जेवढे जमल तेवढे आपण प्रयत्न करू. आपल्याजवळ गरजेच्या गोष्टीची किती साठा असायला पाहिजे यावरही आपण निर्बंध घातला पाहिजे. पुढील प्रत्येक साधनांच्या संदर्भाशी चर्चा करा. त्यामध्ये अन्न आहे, वस्त्र आहे आणि निवार आहे. पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्याविषयी जनजागृती करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच हवा, पाणी आणि जमीन प्रदूषण यासाठी जगभरातील सर्व देश कायदे देखील करत आहेत. जैवविविधता टिकवण्याचे प्रयत्न करण्यासाठी काय करता येईल? जैवविविधतेचे उद्याने, जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने रोखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान असे म्हणतात. जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्यांचा अभ्यासही केला जातो. जैवविविधतेच्या उद्योगधंद्यांना, उद्योगाच्या क्षेत्रांना भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद सुद्धा घेता येईल. त्यामुळे निसर्गाविषयी जनतेमध्ये आस्था वाढू लागेल. राष्ट्रीय उद्याने वनजन्य संरक्षण संवर्धन करण्यासाठी उद्देशाने काही महत्त्वाचे क्षेत्रे राखून ठेवली जातात. उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये, विशिष्ट प्राण्यांच्या वनस्पतीचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवले जातात. अशा राखीव क्षेत्रांना अभयारण्य असं म्हटलं जातं. राधानगरी अभयारण्य तलावावरील वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होते. म्हणून जंगलातील वनस्पतीचे संरक्षण संवर्धन करणे जरुरीचे आहे. म्हणून जंगलतोड सुद्धा थांबवणे गरजेचे आहे. वृक्षारोपण आणि वनस्पती ह्या पर्यावरणामध्ये महत्त्वाच्या असतात. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झाला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतरित करून येतात. तेथे घरटी बांधतात, अंडी घालतात. पिले मोठे झाल्यावर ते पिलासह परत जाताना पाहायला मिळतात. अलीकडे तलावातील पाणी कमी झाल्यामुळे ते येईनासे झाले आहे, परंतु स्थानिक लोकांची मागणी केल्यावर पक्ष्यांचे अभयारण्य तयार झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. ते वजनदार पक्षी त्यांच्या डौलदार चालीबद्दल प्रसिद्ध म्हणून मानले जातात.
गवताळ प्रदेशातील माळ रानावर आदिवास असणारे पक्षी कीटक खातात. मांसासाठी व अंड्यासाठी त्यांची शिकार केल्यामुळे संख्यामध्ये घट झाली आहे. महाराष्ट्र शासनाने नानदचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केले. या माळरानात हरणे देखील पाहायला आढळतात. पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेली मोरांची चिंचोली हे गाव मोरासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 2500 मोर या ठिकाणी पाहायला मिळतात. येथे पूर्वपार लावलेली चिंचेची झाडे असून झाडांची निगा राखण्यासाठी तेथील पर्यावरण पक्ष्यांना अनुकूल असं वातावरण आहे. गावात मोरांचा अभय मिळाले आहे. देवराई एक वरदान म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये वनरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे एक उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल म्हणून ओळखल्या जातात. अशा भावना या भागात राहणाऱ्या लोकांची असते. या भावनेमुळे देवराईंची एकही झाड तोडली जात नाही. त्यामुळे देवराईतील झाडे आजही सुरक्षित आहेत. महाराष्ट्र देश देवराया आहेत. मध्य प्रदेशामध्ये आढळणाऱ्या देवराया शरणवने म्हणून ओळखल्या जातात. देवरायामध्ये वनस्पतीच नव्हे तर प्राण्यांचाही अभय आहे. या देवराया प्राचीन काळातील अभयारण्य असल्यापासून ओळखले जातात. तर या वनस्पती खूप मोठ्या आणि भरगच्च असं जंगल पाहायला मिळतं. निसर्ग सर्वांची गरज भागवतो, परंतु हव्यास नसायला पाहिजे. पर्यावरणामध्ये जैविक आणि अजैविक घटकांचा संबंध असतो. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे वनस्पती आणि प्राणी सूक्ष्मजीव आढळतात. वातावरणातील वायुचक्रे, पर्यावरण चक्र, अन्न साखळ्या यासारखे हजारो वर्षापासून संतुलन कायम राखले जाते. पाण्याच्या प्रदूषणामुळे त्यात वाढणाऱ्या वनस्पती जलचरांना धोकासुद्धा होऊ शकतो. पाण्याचे प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. मानवांच्या हस्तक्षेपामुळे ढासळत चाललेल्या पर्यावरणाचा समतोल आपण राखला पाहिजे. वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण मिळावे म्हणून यासाठी देवराई, जैवविविधता उद्याने, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यांची निर्मिती झाली आहे.